हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्पेस आहेत. ही साधी स्पेस आहे, इथं कर्वेचर नाही. आणि ह्या ठिकाणी कर्वेचर आहे, म्हणजे इथं सूर्य आहे समजा, किंवा असा जड ऑब्जेक्ट आहे की ज्याच्यामुळे ही स्पेस जी आहे ती कर्व झाली. आणि कर्व झाल्यामुळे टाईम डायलेशन होते किंवा ग्रॅव्हिटी निर्माण होते. ती कशी निर्माण होते आपण बघू. हे चाक आहे, दोन्ही सारख्या आकाराचे चाक आहेत. आणि हे आपण इथंच ठेवली आणि सोडल्यानंतर हे जवळजवळ सरळ जातात, कारण की इथं स्पेस कर्व झालेली नाही आहे. पण तेच आपण जर दुसऱ्या प्रयोगात इकडे बघितलं तिथं कर्व झालेलं आहे. त्या ठिकाणी कर्व झालेले म्हणजे इकडचे जे चाक आहे ते लहान आहे, म्हणजे इथं टाईम जो आहे तो स्लो झालेला आहे. आणि हा इकडचा हे जे चाक आहे, तर हे चाक आपल्याला असं दर्शवतो आहे की ह्याचा टाईम डायलेशन आहे किंवा इथं टाईम स्लो झालेला आहे ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी तसं काही टाईम स्लो वगैरे काही झालेलं नाही. हे दोघांच्यामध्ये टाईमचा फरक आहे. आणि हे सगळं कशामुळे निर्माण होतं की कर्वेचर ऑफ स्पेसमुळे निर्माण होतं. आणि ही कर्व स्पेस आहे खाली ठेवलेली. आणि ह्या ठिकाणी हा टाईम इकडच्या साईडचा जो टाईम आहे तो स्लो झालेला आहे. आणि स्लो झाल्यामुळं काय होतं, ही कर्व फिरते. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, कारण की एक साईडची जी आहे पृथ्वी, तर त्या पृथ्वीचं एक साईडची जी बाजू आहे तर ते टाईम स्लो आहे. एका साईडची जो बाजू आहे तो टाईम थोडा फास्ट आहे. त्याच्यामुळे पृथ्वीसुद्धा अशी सूर्याभोवती फिरते, ज्याप्रमाणे हे चाक फिरते. हे म्हणजे ग्रॅव्हिटी, टाईम डायलेशन आणि कर्वेचर ऑफ स्पेस, हे सगळ्या गोष्टी याच्यामधनं स्पष्ट होतात. थँक्यू.